परंपरा आपल्या घराण्याची आई परंपरा असं कसं म्हणतेस तू? होय की नाही बाबा? आपल्या घराण्याची परंपरा. चला चला, ते बाजारातून पैसे कमवून आणले असतील ना बाबा? का होता माझा थोबाड काय बघता? पैसे काय काय पैसे काय? इथे पैसे कमवून आणल्याशिवाय 2 वेळचं गिळायलाच काय तर गुडभर पाणी सुद्धा भेटणार नाही चोरा. आलं लक्षात? चला याच मध्ये जा आणि पाणी आहे. आपण आज दोघे बाप लेक मस्त पैकी दारू पिऊ आणि चकना. राजू, आपले वडील असे असं बोलताना तुला काहीच कसं वाटत नाही? अरे कितीही नाही म्हटलं तरी ते तुझे जन्मदाता बाप आहेत आणि बापाशी असं बोलतात. राजू, बाप? कोण बाप? हा हा बाप. अगं आई, बापाची महती मलाही कळते, म्हणून आजपर्यंत सगळं काही निमूटपणे सहन करून सुद्धा या माणसाचा मी मान ठेवत आलो. नुसता मुलाला जन्म देऊन हा बाबूच नसतो ग. मुलाला चांगले संस्कार देणारा हा खरा बाप असतो. अगं मुलांचे जीवन घडवणारा व फुलवणारा खरा बाप असतो. स्वतः अर्धा पोटी उपाशी राहून आपल्या लेकरांना प्रेमाचे 2 घास भरवणारा खरा बाप असतो. अगं कुटुंबाच्या असंख्य पीडा झेलून जेव्हा तू सहज करतो तेव्हा त्याला बाप बनून तीर्थ रूप प्राप्त होत असते. अगं मुलाला जन्म देत असताना बापाला पीडा होत नसतात ग. त्यानंतर त्यांचे जीवन घडवताना खऱ्या अर्थाने त्यांना पीडा होत असतात. पण या माणसाने उलट आपल्याला जसं हे दिला दिलात ग. आपल्याला जशी पीडा दिली आणि तू या माणसाला बाप म्हणतेस. मी म्हणेन की असा बाप असण्यापेक्षा नसलेलाच बरं. नसलेलाच बरं. राजू, पण आता त्याच्या स्वभावात बदल झालाय. त्याला समज आली आहे ना रे. बोललं काही तेव्हा आपल्या अर्ध आयुष्य वागेल. बोललं काही आपल्या अर्ध आयुष्य वाया गेल्यावर का? दुसऱ्यांचे वडील त्यांच्या मुलांच्या डोळ्यातून एकश्रू सुद्धा करू द्यायचे. त्यांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी त्यांच्या पाठीमागे एका आधार स्तंभासारखे उभी असायची. माझा बाप दारूच्या नशेत माझ्या स्वप्नांना रोजून माझ्या हातात कुऱ्हाड व